एका ब्राह्मण दाम्पत्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एक गोंडस मुलगा झाला. त्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश फुलला. ते दोघे श्री गुरूंच्या चरणी गेले आणि गुरूंनी त्या बालकाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अचानक तो मुलगा गंभीर आजारी पडला आणि काही दिवसांतच त्याने प्राण सोडले. आपल्या एकुलत्या एक लेकराचा निश्चल देह पाहून ती माता अक्षरशः वेडी झाली. तिच्या डोळ्यांसमोर श्री गुरूंचे शब्द घुमू लागले, दीर्घायुष्य लाभो. ती रडत म्हणू लागली, गुरूंनी तर आशीर्वाद दिला होता, मग माझा मुलगा मला सोडून कसा गेला? अश्रूंनी डोळे धुसर झालेले, हृदय फाटून निघालेलं. ती माता आपल्या मुलाचा देह उचलून श्री गुरूंच्या मठाबाहेर येऊन बसली. ती विलाप करू लागली, जर माझा मुलगा जिवंत झाला नाही तर मीही माझे प्राण देईन. तिचं करुण रडणं ऐकून श्री गुरूंच्या प्रेरणेने तेथे एक ब्रह्मचारी प्रगट झाले. त्यांनी शांत स्वरात तिला समजावण्याचा प्रयत्न केला. हे माते, हा देह म्हणजे केवळ माती, पाणी, तेज, वायू आणि आकाश यांचं मिश्रण आहे. आत्मा अमर आहे. शरीर कधीतरी नष्ट होणारच. प्रत्येक जीव आपल्या पूर्वकर्मांचे फळ भोगण्यासाठी जन्म घेतो. आयुष्याची मर्यादा विधात्याने आधीच ठरवलेली असते. परंतु त्या मातेचे प्रेम ज्ञानापेक्षा अधिक प्रखर होते. ती म्हणाली, मला हे तत्वज्ञान नको आहे, मला माझा पुत्र हवा आहे. श्री गुरूंनी शब्द दिला आहे, ते खोटे ठरू शकत नाहीत. त्या आर्त हाकांनी वातावरण द्रवून गेले. शेवटी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वतः बाहेर आले. मातेची निस्सीम भक्ती, तिचा आढळ विश्वास आणि अथांग दुःख पाहून त्यांचे हृदय पाझरले. ते शांतपणे त्या मृत बालकाजवळ गेले. त्यांनी अमृतमय दृष्टी त्याच्यावर टाकली. हळुवार त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि प्रेमाने त्याला हाक मारली. क्षणभर सगळे स्तब्ध झाले आणि आश्चर्य, जणू गाढ झोपेतून उठावा तसा तो मुलगा डोळे उघडून बसला. ते दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मातेचा आनंद शब्दात मावणारा नव्हता. श्री गुरूंनी तिला सांगितले, तुझ्या भक्तीमुळे आणि अढळ विश्वासामुळे याला नवजीवन लाभले आहे. या कथेतून आपण दोन गोष्टी शिकतो. जग नश्वर आहे हे समजून घेणे आवश्यक आहे, आणि जर आपली भक्ती प्रामाणिक असेल, गुरूंच्या शब्दावर पूर्ण विश्वास असेल, तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा.